सुप्रभात छात्राः, नमो नमः. We have completed our portion and today I will be taking revision of अनुवाद, other लेखन कौशल्यम, समास and विशेषण विशेष्य विस्तार. We have already done all these parts, but it's better to revise always. So today let's first start with अनुवादम कुरुत. In this coming examination, you will be having second term entirely and there will be translation, there will be lekhana kaushalyam, means you have to use certain words in the sentences. काही शब्द तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग त्यांना करायचा आहे. असे शब्द तुम्हाला दिले जातील, तुम्हाला अनुवाद दिला जाईल आणि या सगळ्याची रिव्हिजन आपण आज करणार आहोत. या आधीसुद्धा झाली आहे, तरीसुद्धा एकदा परत आपण हे भाग बघणार आहोत. तेव्हा सुरू करूया. अनुवादम कुरुत. स्टुडंट्स, फर्स्ट अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. गद्यांश पठित्वा माध्यम भाषया अनुवादम कुरुत. माध्यम भाषया अनुवादम कुरुत. माध्यम भाषया. Please understand carefully. Please learn this and understand this carefully. माध्यम भाषया अनुवादम. अनुवादम means translation. अनुवादम means translation. माध्यम भाषया means in your medium language. What is your medium language? English. So this paragraph is in Sanskrit and you have to translate the same in English. Are you getting me? So here what you have to do, first understand that you have to translate. Means there should not be any word that is to be missed. कोणताही शब्द मिस झाला नाही पाहिजे. कुठलाही शब्द तुम्ही वगळता कामा नये. सगळे शब्द वापरायचे आहेत. हाच त्यामधला महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला गोषवारा कळला, काय एक्झॅक्टली ह्या पॅराग्राफमध्ये सांगितलं आहे हे एकदा कळलं की त्याचा सरळ अर्थ तुम्ही लिहू, जसा तुम्हाला जमला तसा लिहायला पाहिजे. पण अनुवादमध्ये तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ द्यायला हवा, तुमच्या भाषेत, तुमच्या सोप्या शब्दात, इंग्लिशमध्ये. आय रिपीट, इट शुड बी इन इंग्लिश. लेट्स स्टार्ट हिअर. अनुशासनप्रियस्य वेलणकर महोदयस्य संगीतमपि प्रियः विषयः. What is अनुशासन? अनुशासन means discipline. अनुशासनप्रियस्य वेलणकर महोदयस्य. Discipline loving मिस्टर वेलणकर. असं महोदय म्हणजे मिस्टर किंवा सर. तुम्ही सर म्हणू शकता, तुम्ही मिस्टर म्हणू शकता, बरोबर आहे. संगीतमपि प्रियः विषयः. आता प्रियः विषयः, फेवरेट सब्जेक्ट, बरोबर. संगीतमपि, नाउ हिअर यू नो म्युझिक. संगीत म्हणजे म्युझिक, पण संगीतमपि, संगीतम प्लस अपि. अपि मीन्स ऑल्सो. मिस्टर वेलणकर महोदय, I mean Mr. Velankar or Velankar sir. Here Mahoday can be used as sir or Mr. Velankar sir, who was disciplined lover, has music as favorite subject. Or else you can say music was also a favorite subject of Mr. Velankar, who was discipline lover. मी 2 प्रकारे तुम्हाला हा अनुवाद सांगितला. एकदा संगीत हा विषय स्टार्ट करून, एकदा डिसिप्लिन लवरचा स्टार्ट करून. परत एकदा ऐका. म्युझिक वॉज ऑल्सो फेवरेट सब्जेक्ट ऑफ मिस्टर वेलणकर, हू वॉज डिसिप्लिन्ड लवर. ऑर एल्स डिसिप्लिन लवर मिस्टर वेलणकर, वेलणकर्स, इथे अपॉस्ट्रफी एस द्या, मिस्टर वेलणकर्स म्युझिक वॉज ऑल्सो फेवरेट सब्जेक्ट. दोन्ही बाजूनी तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट,
सः वायोलिनवादने तथा तबलावादने अपि अतीव निपुणः. ही वॉज व्हेरी फ्लुएंट. अतीव व्हेरी मच. निपुणः फ्लुएंट. फ्लुएंट और एक्सपर्ट और वेल वर्स्ड विथ. मी 3 शब्द तुम्हाला सांगितले. युअर वोकॅब्युलरी ऑफ इंग्लिश मस्ट बी मोर नाईस. यू कॅन यूज बेटर वर्ड्स इन इंग्लिश. मी तुम्हाला संस्कृतमध्ये निपुण या शब्दाचा अर्थ सांगते की निपुण म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये अतिशय तरबेज, हुशार. ही वॉज व्हेरी वेल वर्स्ड विथ प्लेईंग तबला अँड व्हायोलिन. इथे तुम्ही एक्सपर्ट लिहू शकता, मास्टर लिहू शकता, वेल ॲक्वेंटेड असं लिहू शकता. ठीक आहे. सो आय एम गिविंग यू सर्टन वर्ड्स ॲज अ ऑप्शन. यू कॅन यूज युअर ओन वर्ड्स. सो ही वॉज वेल वर्स्ड or he was master. He was also very much acquainted with playing tabla and violin. अतः एव म्हणून hence सः गीतगीर्वाणम् इति संगीतविषयकं शास्त्रीयग्रंथं संस्कृतेन रचितवान्. सः रचितवान् असा शेवटचा शब्द आहे. सह स्टार्ट करतो करता आणि रचितवान त्याने क्रिएट केलं. बरोबर आहे. सो ही रोट रचितवान किंवा क्रिएटेड. ओके. ही रोट वन ट्रिटाइज नेम्ड गीतगीर्वाणम रिलेटेड टू म्युझिक इन संस्कृत. आता इथे शास्त्रीय ग्रंथ असा शब्द आहे. क्लासिकल ट्रिटाइज और सायंटिफिक ट्रिटाइज दोन्ही शब्द बरोबर आहेत. आता इथे तुम्ही काय काय वापरणार पहिलं बघा. शास्त्रीय ग्रंथ याला क्लासिकल ट्रिटाइज किंवा सायंटिफिक ट्रिटाइज असं म्हणू शकता. ग्रंथ संस्कृतेनं मीन्स इन संस्कृत. राईट. संगीतविषयकम रिलेटेड टू संगीत, रिलेटेड टू म्युझिक. म्युझिक. इथे गीतगीर्वाणम हा शब्द तुम्हाला जसाच्या तसा देवनागरीमध्ये लिहायला हवा. म्हणून असं लिहायचं. हेन्स ही रोट सायंटिफिक ट्रिटाइज नेम्ड गीतगीर्वाणम विच इज रिलेटेड टू म्युझिक इन संस्कृत. झालं. सगळे शब्द वापरले गेले. सो मेक शुअर दॅट यू आर युजिंग ऑल वर्ड्स. कुठलाही शब्द जो इम्पॉर्टंट आहे तो शब्द सोडायचा नाही. नेक्स्ट. कथाः गीतानि बालगीतानि नृत्यनाट्यम इति बहुविधाः रचनाः तेन कृताः. तथापि. तथापि म्हणजे बट. बट हे लक्षात घ्या. सो व्हॉट ही क्रिएटेड, व्हॉट आर इट्स हिज लिटरेचर ते त्यांनी सांगितलं आहे. व्हॉट आर हिज क्रिएशन्स. रचना. व्हॉट आर हिज क्रिएशन्स. मग काय काय सांगितलं आहे. कथा स्टोरीज, गीतानी सॉन्ग्स, बालगीतानी किड्स सॉन्ग्स और मॉन्टेसरी सॉन्ग्स असं पण म्हणू शकता. किड्स सॉन्ग्स असं म्हणू शकता. नृत्य डान्स, नाट्यम ड्रामा और प्ले. प्ले म्हणजे पण नाटकच. दीज मेनी क्रिएशन्स ही मेड. आता हे सगळं तुम्ही संस्कृतसारखं बोलताय पण आपल्याला इंग्लिशमध्ये प्रॉपर इंग्लिशमध्ये लिहायचं आहे ना. मग आपण कसं लिहिणार. ही क्रिएटेड. ते न कृता शेवटी आहे की नाही. इंग्लिशमध्ये आपल्याला ते आधी लिहायचं आहे. ही क्रिएटेड और ही हॅज मेनी क्रिएशन्स. बहुविध रचना. हा. ही हॅज मेनी क्रिएशन्स लाईक स्टोरीज, सॉन्ग्स, किड्स सॉन्ग्स, डान्स अँड प्ले. हावेवर. तथापि. लक्षात घ्या. तथापि म्हणजे हावेवर. हावेवर राइटिंग वन एक्ट प्ले और राइटिंग प्लेज, ड्रामाज वॉज व्हेरी पॉप्युलर लिटरेचर टाईप. कळलं. तथापि म्हणजे हावेवर. तथापि म्हणजे हावेवर. नाट्यलेखनम. प्ले रायटिंग वॉज पॉप्युलर टाईप. बरोबर आहे. आता हे सगळे वाक्य, सगळे शब्द मी वापरले. राईट.
So please understand that you have to use all the words given in the paragraph, as well as you have to use proper English. Your vocabulary should be nice and final gist should be understood. So this was the specimen of Anuvadam Kuruta, translation. Okay, now we will be doing revision of Samas. Now what is Samas, which we have already discussed? In 9th standard you have 3 type of samasas, that is Iterator Dvandva, Samahar Dvandva and Vibhakti Tatpurush. बरोबर ना? इतरेतर द्वंद्व आपण फर्स्ट टर्ममध्ये बघितला, समाहार द्वंद्व सुद्धा आपण फर्स्ट टर्ममध्येच बघितला आणि विभक्ती तत्पुरुष आपण सेकंड टर्ममध्ये बघितला. व्हॉट आर द पिक्युलॅरिटीज ऑफ ईच अँड एव्हरी टाईप ऑफ समास? इतरेतरमध्ये काय बरं असतं सांगा? 2 वर्ड्स अटॅच्ड विथ च. एक्झाम्पल, स्कंद हा च, गणेश हा च, स्कंद गणेशौ. बरोबर? शंकर पार्वत्यौ, शंकर हा च, पार्वती च. सो 2 वर्ड्स अटॅच्ड विथ च च, त्याला म्हणायचं इतरेतर द्वंद्व. इतरेतर झाल्यानंतर समाहार. समाहार इज अ ग्रुप. बरोबर? आता आज मी जे घेते आहे इथे ते सगळे तत्पुरुष समास आहेत. तुम्हाला ओळखायला एक्झाममध्ये येणार की कुठलाही समासाचा प्रकार दिल्यानंतर किंवा समासिक शब्द दिल्यानंतर त्यातला हा कुठला समास आहे हे तुम्हाला तुमच्या MCQजमधनं चूज करायचं आहे. आता जरा बघा, पहिलंच बघा, समस्त पदम लिखत, कल्पनाम अतीतः. कल्पनाम अतीतः. आता एक लक्षात घ्या, इतरेतर समाहार हे कंपॅरेटिव्हली चूज करणं कंपॅरेटिव्हली सोपं आहे, कारण त्याच्यामध्ये जास्त बायफर्केशन्स नाही आहेत. बरोबर? इतरेतरमध्ये 2 वर्ड्स अटॅच्ड विथ च. समाहारमध्ये एतयोः समाहार हा असं जनरली शेवटी येतं, त्यामुळे तोही तुम्हाला ओळखायला सोपा आहे. विभक्ती तत्पुरुषमध्ये जरी तुम्हाला माहिती असेल की हा तत्पुरुष आहे, त्याची विभक्ती शोधणं हे जास्त महत्त्वाचं काम आहे. आता बघा, हां, कल्पनाम अतीतः, नाम, कल्पना, माला नाम, कल्पना नाम, षष्ठी. सो कल्पनातीतः हा शब्द, कल्पनाम अतीतः हे विग्रह आणि समास कुठला आहे? षष्ठी तत्पुरुष. ग्रामम गतः, गावी जाणारा, ग्रामम गतः हा आहे तत्पुरुषच, पण विभक्ती कशी ओळखणार? ग्रामम. सांगा बरं विभक्ती. येस, इट्स द्वितीया. नेक्स्ट, द्वितीया तत्पुरुष होता हा. हस्तेन लिखितम. हस्तेन कशासारखा चालतोय बघा? देवेन. बरोबर? देवेन काय आली? तृतीया. राईट. सो हस्तेन लिखितम, हस्तलिखितम म्हणजे तृतीया तत्पुरुष आहे हा. संभाषणे चतुरः. संभाषणे काय आलं बरं? देवपाठ असेल तर येणार. देवे देवयोः देवेषु सप्तमी. देवे संभाषणे लोकेशन दाखवत आहे, मग काय? सप्तमी तत्पुरुष. नेक्स्ट, जलस्य बिंदुः आणि ज्ञानस्य लालसा दोन्ही सेमच आहेत. स्य लागलेला आहे म्हणजे टाईप सेमच आहे. स्य देवस्य काय येणार? येस, षष्ठी तत्पुरुष. दोन्ही 5 आणि 6. 7वं काकाय बलिही, चतुर्थी तत्पुरुष. चोरात भयम, देवात, पंचमी तत्पुरुष. आता हे सगळं जे मी सांगते आहे ते इतक्या पटापट का घेतेय? कारण हे सगळं आपलं झालेलं आहे. देव हा शब्द नीट येत असेल तर विभक्ती ओळखणं कठीण नाही, हे तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलं असेल की विभक्ती ओळखणं अजिबात कठीण नाही जर तुम्हाला देव हा शब्द अकारांत येत असेल, माला आकारांत येत असेल, कवी इकारांत येत असेल, नदी दीर्घ इकारांत येत असेल. त्यामुळे हे शब्द माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण एकदम रिक्त स्थानाकडे वळूया.
रिक्तस्थानानि पूरयत. तपोवनम हे समस्त पद आहे. तपोवनम तप करण्यासाठी वनम जंगल, तपाय वनम म्हणून चतुर्थी तत्पुरुष. नंतर चिंतायाहा मुक्तहा चिंतेतून मुक्तता झाली पंचमी. त्याचा समासिक शब्द काय येणार? चिंतामुक्तहा. नेत्रहीनहा डोळ्याने रहित म्हणजे डोळा नाही असा. नेत्राभ्याम हीनहा नेत्राभ्याम शब्द बघा काय आहे नेत्राभ्याम. नेत्राभ्याम हीनहा बघा म्हणा देव. नेत्रम हा आहे वनम सारखा चालणारा. वनेन वनयोहो वनैहि देवेन देवाभ्याम देवैहि. बरोबर आहे. देवाभ्याम आलं ना. नेत्राभ्याम दोन डोळे आहेत ना म्हणून द्विवचन वापरलं. बरोबर. देवेन देवाभ्याम देवेषु वनेन वनाभ्याम वनेषु. ते देवाभ्याम तसं नेत्राभ्याम. त्यामुळे हे झालं तृतीय तत्पुरुष. नृपहा कन्या राजाची मुलगी. आता मी राजाची मुलगी म्हटल्यानंतर चाचीचे झालं की नाही. राजाची ची मराठीमधला म्हणजे काय? षष्ठी तत्पुरुष. करेक्ट. नृपस्य कन्या. या प्रकाराने तुम्हाला तत्पुरुष समासाची थोडीशी प्रॅक्टिस केली पाहिजे. जे शब्द जी उदाहरणं एक्झॅम्पल्स समास या पार्टमध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहेत त्यातलंच तुम्हाला तेवढंच करायचं आहे. इतरेतरसुद्धा टेक्स्टबुकमधलाच एक्झाम्पल्स बघा. समाहारसुद्धा टेक्स्टबुकमधलेच एक्झाम्पल्स बघा. आणि तत्पुरुष टेक्स्टबुकमध्ये एवढे एक्झाम्पल्स दिले आहेत की तुम्हाला कन्सेप्ट्स क्लिअर व्हायला मदत होईल. तेव्हा हे झालं सामासिक प्रकार. आता आपण पुढे जाऊन बघूया की लेखन कौशल्यामध्ये अजून काय प्रकार येतो. आता लेखन कौशल्यामध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे. तर तुम्हाला काही शब्द दिले होते 9th स्टँडर्डच्या पुस्तकामध्ये. उपपद विभक्तयः, धातवः असे काही धातू दिलेत की ज्यांचे वाक्य तुम्हाला बनवायला येणार आहेत. रुच, बही, स्नेह, अभितः हे अव्यय किंवा धातू तुम्हाला वाक्यामध्ये वापरायचे आहेत. तर याच्यामध्ये ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला कशी करता येईल. तर तुमच्या टेक्स्टबुक्सचं पेज नंबर 36 काढा. या पेज नंबर 36मध्ये उपपद विभक्तयः ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे धातवः. हे जे 10 धातू दिलेले आहेत ना ते कसे काय वापरले आहेत हे तुम्ही एकदा चेक करा. तुम्हाला या वाक्यांचा उपयोग करायला जमेल. रुच म्हणजे आवडणं. जे आवडतं त्याची चतुर्थी. गणपतीला मोदक खूप आवडतात. गणपतीला मोदक खूप आवडतात ह्याच्यामध्ये कुणाला आवडतात? गणपतीला. म्हणून गणेशाय मोदकाः रोचन्ते. सोपं झालं. गणपतीला ज्याला आवडतं त्याची चतुर्थी आणि जे आवडतं त्याची द्वितीया. आय रिपीट, ज्याला आवडतं त्याची चतुर्थी. कुणाला आवडतं? गणपतीला. म्हणून गणपती गणेश गणेशची चतुर्थी. गणेशाय मोदकाः रोचन्ते. इथे तुम्ही देवाय घालू शकता. बरोबर ना. नंतर बहिही. बहिही म्हणजे बाहेर. हे तुम्हाला माहिती आहे. मग कशाच्या तरी बाहेर. ज्याच्या बाहेर त्याची पंचमी. ज्याच्या बाहेर त्याची पंचमी. हे सगळं आपलं झालेलं आहे आधीच. मी आज रिव्हिजन घेते आहे. तेव्हा पेज नंबर 36वर ज्या ज्या धातूची विभक्ती दिली आहे दॅट्स अ रूल अँड दॅट यू हॅव टू बाय हार्ट. तो रूल आहे की हा जर धातू वापरायचा असेल किंवा हा पर्टिक्युलर शब्द वापरायचा असेल तर तुम्हाला तेच विभक्ती वापरली पाहिजे. त्यामुळे बहिही कशाच्या तरी बाहेर. मग ज्याच्या बाहेर त्याची पंचमी. गृहात बहिही आगच्छति. मग कुणी बालकः वगैरे असं काही लिहू शकता. बालकः गृहात बहिही आगच्छति. अहम गृहात बहिही आगच्छामि. अशी वाक्य तुम्ही यूज करू शकता.
पण बहिही या शब्दाला पंचमीची अपेक्षा आहे. स्नेह, स्नेह म्हणजे माया करणं. आई मुलावर प्रेम करते, माया करते, मग ते कसं येणार? किंवा माता बालकेषु किंवा बालके स्नेहती. बालकेषु म्हणजे खूप सारी मुलं आणि एक बालक आहे तर एक बालके. मग इथे येणार माता बालके स्नेहती किंवा अतीव स्नेहती. हे मी कुठून शोधतेय? तर हे पेज नंबर 36ला तुमच्याच टेक्स्टबुकमध्ये आहे. अभितहा हा शब्द स्टँडर्ड 8चा आहे. अभितहा, परितहा, उभयतहा हे सगळे शब्द स्टँडर्ड 8ला आपले झाले होते. त्यामुळे स्टँडर्ड 8चं सुद्धा पुस्तक एकदा रेफर करायला हरकत नाही. अभितहा, अराउंड. अभितहा इज अराउंड. मग अभितहा, सूर्यम अभितहा ग्रहाः भवन्ति, भ्रमन्ति असा शब्द झाला आहे की नाही 8वीला? येस. सो अभितहा जिकडे वापरायचं आहे तिथे त्या शब्दाची द्वितीया पाहिजे. सूर्यम अभितहा ग्रहाः भ्रमन्ति हा शब्द वाक्य, हे वाक्य 8वीत झालेलं आहे. तेव्हा 8वीचं टेक्स्टबुकसुद्धा यासाठी तुम्ही रेफर करू शकता. नंतर जाऊया संख्या विशेषणांकडे. तुम्ही द्वि हा शब्द द्विवारम, षडवारम, अष्टवारम असे शब्द वापरून आवृत्तीवाचक करू शकता किंवा तुम्ही क्रमवाचक करू शकता. द्वितीयः, द्वितीयम अपत्यम, बरोबर, अष्टमम अपत्यम असे शब्द तुम्ही घालून वाक्य बनवू शकता. आणि यासाठी तुम्हाला संख्या विशेषण असं जे आपला रिव्हिजन झाली आहे, आपला पाठ झाला आहे, त्या संख्या विशेषण या पाठामध्ये तुम्हाला या प्रत्येकाचं आन्सर्स मिळत जातील. त्याचं आपल्याकडे टेबल आहे टेक्स्टबुकमध्ये आणि ते टेबल आपण घेतलं होतं. तेव्हा प्रथमा म्हणजे एक हे शब्द कसा चालतो, दोन हा शब्द कसा चालतो, नित्यम द्विवचनम आठवलं? हे टेबल जर तुम्ही पाठ केलेत तर तुम्हाला संख्या विशेषण जमणार. आता आपण जाऊया विशेषण विस्ताराकडे. विशेषण विस्तारामध्ये मला महत्त्वाची सूचना करायची आहे, ती म्हणजे विशेषण विस्तारातलं हे जे कुशलः वैमानिकः हे जे टेबल आहे ना, हे तुम्हाला नीट समजून सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला विभक्ती करायची आहे. खाली टेबलच्या खाली बघा, चतुरः बालकः. आता बालक हा एक वचन, पहिली विभक्ती प्रथमा, म्हणून चतुर्हाचं पण विभक्ती सेम, वचन सेम. उत्तमः कविः, निबिडं वनम, दीर्घा नदी. इथे दीर्घी नदी झालेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. दीर्घी नदी नाही झालं, नदी इकारांत आहे पण तो नदीसारखा नाही चालला. दीर्घ हा शब्द मालासारखा चालला. दीर्घा नदी. मेधाविनी बालिका, पुरातनी कथा, प्रियः सुहृद, स्नेहालुः पिता, रम्या उषा ही विशेषण विशेष्याची जोड्या तुम्हाला दिसत आहेत. जसं कुशलः वैमानिकः, पण आता वैमानिकम असं जर टाकायचं आहे तर मला काय करायला लागेल, कुशलम, बरोबर. कुशलेन वैमानिकेन, कुशलाय वैमानिकाय. कळतंय? आपण या पद्धतीने हे शिकलो होतो, तेव्हा याची सुद्धा प्रॅक्टिस गरजेची आहे. नाव स्टुडंट्स, one very important thing. While solving the second term assessment paper, you have to do some attachments. In case of attachment, whatever questions are given to you, you have to write on a foolscape paper, and please make very crystal clear photo. You have to take a picture of whatever answer you have written and attach the same on your question paper. बरोबर आहे? तुम्ही तुमचं आन्सर अतिशय स्वच्छ छान शब्दात आणि व्यवस्थित चांगल्या इंकने लिहा. जर इंक लाईट असेल तर आम्हाला फोटो अतिशय ब्लर येतो. आपला फोटो क्लिअर आहे ना, आपला फोटो व्यवस्थित दिसतोय ना,
हे एकदा परत चेक करा आणि मगच तुम्ही फोटो अपलोड करा. आम्हाला चेक करताना अतिशय त्रास होतो जर तुम्ही ब्लर चित्र दिलं तर. जेव्हा तुम्ही फोटो काढता तेव्हा तो फोटो उलटा नाही आहे ना, तो फोटो करेक्ट आहे ना, तो बरोबर दिसतंय ना, वाचता येत आहे ना, एका पेजवर मावतंय ना, शक्यतो एका पेजवर मावेल अशा पद्धतीने आन्सर्स लिहा आणि त्याच पेजची अतिशय सुंदर असा फोटो तुम्हाला काढायचा आहे आणि तोच अपलोड करायचा आहे. तुमचे क्वेश्चन्स जर आम्हाला समजले नाही, तुमची आन्सर्स जर आम्हाला समजली नाहीत तर मार्क देणं अवघड होऊन बसतं. म्हणून परत एकदा सांगते की आपले आन्सर्स आपल्या फुलस्केपवर व्यवस्थित चांगल्या इंकने लिहा. लाईट इंक असेल तरीसुद्धा फोटो चांगला येत नाही. क्रिस्टल क्लिअर लिहा. फोटोसुद्धा तुम्ही काढल्यानंतर एकदा चेक करा. whenever you will take a pic, please check that picture first, whether it is readable, whether one can read it properly, are you uploading properly, is it उलटा उलटसुलट नाही आहे ना, हे सुद्धा चेक करणं तुमचं काम आहे. नाहीतर अटॅचमेंट जर चुकीच्या असतील तर आम्हाला असेस करणं खूप डिफिकल्ट जातं. सो my instructions are very clear. Please take a picture which is crystal clear picture. Use proper ink pen. That ink should be proper and your picture should not be jumbled up. It should be proper crystal clear. Okay, so while giving the assessment examination, you have to be very, very clear about whatever answers you are giving. क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाका. आन्सर व्यवस्थित लिहा. गिचमीड खाडाखोड करून 2-2, 3-3 अटॅचमेंट लावणं याला काही अर्थ नसतो. म्हणून मी परत एकदा सांगते, तुमच्या अटॅचमेंट्सच्या बाबतीत तुम्ही अतिशय जागरूक राहा. तेव्हा आपली रिव्हिजन आपण इथे थांबवूया आणि तुम्हाला अनुवाद, लेखन कौशल्य ह्यांची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. हे आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल. तेव्हा त्याची प्रॅक्टिस करा आणि खूप छान मार्क मिळवा. ऑल द बेस्ट.